घटनेतील बदलांबद्दलची कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवार यांना या संदर्भातलं पत्र 27 जुलै रोजी निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलं। तर 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये केलेल्या बदलाबद्दल प्रस्ताव सादर करा असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय या ठिकाणी आता कागदपत्र सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि विशिष्ट असं हे पत्र देखील आलेलं आहे। या पत्रामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत या संदर्भात सविस्तर सांगाल? नक्कीच सेजल, हे सगळं तांत्रिक प्रक्रियेतलं हे सगळं पत्र जे आहे ते आता निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 27 जुलैला हे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे। पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या नावाने आलेलं आहे आणि खरं तर जी 26 फेब्रुवारी अर्थात अजित पवारांच्या निधनानंतर खरं तर राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवण्यात आली आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। त्या सगळ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खरं तर कलम पक्षाचे जे कलम आहेत संविधानातले कलम आहेत 6, 7, 12, 32 आणि 36 यामध्ये पक्षाकडनं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे कोणतेच दस्त जे आहेत प्रस्ताव जे आहेत मंजुरी झाल्यानंतरचे जे दस्त आहेत ते निवडणूक आयोगाकडे पोहोचले नसल्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भातली विचारणा केलेली आहे आणि हे लवकरात लवकर पत्र जे आहे ते खरं तर निवडणूक आयोगाकडे सबमिट करण्यात यावे, दाखल करण्यात यावे अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते 27 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेलं आहे। परंतु जे काही कलम या सगळ्या पत्रामध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये 6, 7, 12, 32 आणि 36 ही जी कलमं आहेत ती कोणकोणती कलमं आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये खरं तर या कलमांतर्गत करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या संदर्भाची माहिती निवडणूक आयोगाला देण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने हे पत्र दिलेलं आहे आणि पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो या सगळ्या पत्राद्वारे जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमानुसार या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आलेल्या होत्या का, सुधारित घटनेच्या आधारावर घेतलेले संघटनात्मक निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत का, अशा परिस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कायदेशीर दर्जांवर आणि त्यांनी केलेल्या संघटनात्मक नियुक्त्यांवरती प्रश्नचिन्ह या सगळ्या पत्रांवरतून निर्माण होत आहे। परंतु पक्षाकडनं हे सगळ्या निवडणूक आयोगाकडनं आलेल्या सगळ्या पत्रावरतून काय पक्षाच्या नेत्यांकडनं किंवा राष्ट्रीय अध्यक्षांकडनं काय खुलासा होतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय एनसीपी पक्ष घटनेतल्या बदलांसंदर्भातली कागदपत्र सादर करा असं निवडणूक आयोगानं म्हटलं आणि या संदर्भातलं पत्र देखील आता पाठवण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना हे पत्र पाठवलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचं हे सुनेत्रा पवार यांना पत्र आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनेत्रा पवार यांना या पत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींची मागणी करण्यात आलेली आहे। 27 जुलै रोजी निवडणूक आयोगानं हे पत्र पाठवलं असून 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनातले प्रस्ताव सादर करा असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। संबंधित कागदपत्र सादर न झाल्यास पक्ष नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित होतील। पक्ष घटनेतील बदलांबद्दलचे कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि या संदर्भातलं पत्र सुनेत्रा पवार यांना पाठवलेलं आहे। तर यावरती सुनेत्रा पवार यांना संपूर्ण माहिती जी आहे ती द्यावी लागणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं हे पत्र सुनेत्रा पवार यांना पाठवलेलं आहे। तर पक्ष संघटनेतील बदलांसंदर्भातली जे काही कागदपत्र असतील ती सर्व काही सादर करण्याचे आदेश आता निवडणूक आयोगानं दिलेले आहेत। जर ही कागदपत्र सबमिट केली नाही किंवा पाठवली नाही तर पक्ष नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केला जाणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता सुनेत्रा पवार यांना हे पत्र पाठवण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय। मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागणार आहे। एनसीपी पक्ष घटनेतल्या बदलांबद्दलची कागदपत्र सादर करा असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे आणि या संदर्भातलं जे हे पत्र आहे ते देखील आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या बाबींची गरज आहे ते स्पष्ट या पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि ही सर्व कागदपत्र सबमिट करण्यास, ही सर्व कागदपत्र पाठवण्यास आता या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनातले प्रस्ताव सादर करा असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उमेश पाटील हे फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। उमेशजी, आपण पाहतो या ठिकाणी आता हे निवडणूक आयोगाचं पत्र आलेलं आहे आणि काही कागदपत्र सादर करण्यास सांगितलेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती। हे पहा, निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार सातत्यपूर्व चालू असतो। वेगवेगळ्या कारणाने तो पत्रव्यवहार असतो। हा नियमित पत्रव्यवहाराचा भाग आहे। ज्या पद्धतीनं एखाद्या शासकीय कार्यालयात आपण एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर संबंधित कार्यालयाकडनं त्या कार्यालयाला पत्र येतं
राजकीय पक्ष ज्यावेळेस निवडणूक कुठल्याही पत्र होतो त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग हे पत्र पाठवून ती माहिती मागवतं. हा रुटीन प्रशासकीय विषय आहे. अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी आणि माहितीसाठी. तर आपण पाहिलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी या संदर्भात आपल्यासोबत बातचीत केलेली आहे आणि ही एक रुटीन प्रक्रिया आहे. या प्रक्रिया पार पडत असतात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र यामुळे दादांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी आता वाढल्या आहेत का हा सवाल उपस्थित झालेला आहे. दादांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी यामुळे वाढलेल्या आहेत का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे. कारण निवडणूक आयोगाकडून सुनेत्रा पवार यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि पक्ष नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होईल असं सांगितलं जात आहे. पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का हा सवाल देखील आयोगाने आता उपस्थित केलेला आहे.